चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल। भारत चीन द्विपक्षीय व्यापारी चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष। भारताकडून सीमा प्रश्नही उपस्थित होण्याची अपेक्षा। अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची भेट आज नाही, सूत्रांनी दिली IBN लोकमतला माहिती। भाजपच्या कोर कमिटीची 4 वाजता बैठक। जागा वाटपाबाबत अंतिम निर्णयाची शक्यता। या भारतीय जनता पार्टीला आपल्या अंगावर शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे आणि या अंगावर वाढवलेल्या पक्षाला रस्त्यावर संपवण्याचं काम सुद्धा शिवसैनिकच करू शकतो। शिवसेनेचंही दबाव तंत्र। उद्धव ठाकरेंनी बोलावली तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांची बैठक। कार्यकर्त्यांनी केली युती तोडण्याची मागणी। राष्ट्रवादी सोबत जर दुर्दैवाने नाही जमलं तर तुमची स्वतःची तयारी आहे काँग्रेस? शेवटी काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि जर तयारी कोणाची असेल तर काँग्रेसची तयारी असू शकते, इतरांची तयारी आहे की नाही मला माहित नाही। आघाडीतही युतीसारखीच परिस्थिती। 2-3 दिवसांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर काँग्रेस स्वबळावर लढायला सक्षम, मुख्यमंत्र्यांचा इशारा। मुंबईत डेंग्यूचं वाढतं थैमान। लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे डेंग्यूमुळे हैराण। डॉक्टर्सच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं रुग्णांना पडतंय महाग। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। निजामाच्या गुलामगिरीतनं मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांच्या जागवल्या जात आहेत आठवणी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 64वा वाढदिवस। मोदींनी गांधीनगरमध्ये घेतले आईचे आशीर्वाद। मात्र काश्मीरमधल्या पुरामुळे वाढदिवस साधेपणाने करणार साजरा। आईने दिलेले 5000 रुपये दिले पूरग्रस्तांसाठी।